स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. झालं का तुमचं चहा वगैरे? माझी झालेली आहे ग्रीन टी घेऊन आणि फायनली मी आवरून बसलेली आहे आणि बाहेर गेले होते. बाहेर ह्याच्यासाठी गेले होते मी की मी जे हे बेडवरची गादी आहे माझी, हिला 10 वर्ष तो बोलला होता 10 वर्ष त्याला काही होणार नाही, खड्डा वगैरे पडणार नाही. परंतु ह्याला खड्डा 2 वर्ष मध्येच पडला. 10 वर्ष पण नाही. तर आता ही माझी गादी, हा बेड घेतल्याच्या नंतर माझ्या 2 गाद्या बदलून झालेल्या आहेत. दोन्ही गाद्यांना खड्डेच पडायचे बरं का. म्हणून मी काय केलं, ह्या वेळेला गादी बनवून स्पेशली ऑर्डर देऊन बनवून घेतलेली आहे की ती 10 वर्ष तिला काही होणार नाही, खड्डा वगैरे पडणार नाही. तरी पण ह्या गादीला तसं झालेलं आहे. म्हणून मी आता त्याच्याकडे गेले होते. रिसिट वगैरे त्याच्या आहेत माझ्याकडे, म्हणून मी त्याच्याकडे गेले होते. तर आज संडे असल्यामुळे नेमका तो भेटला नाही मला. शॉप उघडी होती पण शॉपवरती दुसरे कारागीर असतात ते होते, परंतु तो व्यक्ती नव्हता जो मेन ओनर आहे. मग तो भेटलाच नाही. तरी त्याला मी फोन केला तर तो म्हणे की जे काही पण आहे मॅडम तुम्ही ना सोमवारी या. तर आता सोमवारी ऑफिसमधून आल्यानंतर मी त्याच्याकडे जाणार आहे. तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल त्यावेळेला शूट करून. आता मी प्रयत्न करेन की बाहेर गेल्यानंतर थोडं थोडं तरी शूट करायचं, बरोबर की नाही. तर मग तिथे गेले होते आणि अक्षरशः म्हणजे नाही का खूप छान पद्धतीने एवढा खर्च करून मी गादी बनवून घेतलेली आहे. जवळजवळ ती गादी मला 17-18 हजाराला पडलेली आहे ती गादी बनवून घेऊन, बरं का. आणि असे रेडीमेड घ्यायला गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, पहिले मी 2 जी चेंज केल्या होत्या ती रेडीमेड असे घेतले होते 3,500 हजाराची, 4 हजाराची असे घेतलेल्या होत्या. त्यावेळेला पण त्यानं मला 5 वर्षाची वॉरंटी दिली होती त्या गादीवाल्यानी पण. तर 1-1.5 वर्षामध्येच ती गादी तशी खड्डा पडला म्हणून परत रिटर्न केली आणि मग परत त्यानं परत मला बदलून दिली. तर परत बदलून दिलेल्या गादीचं सुद्धा तेच झालं होतं, पण परत तो रिटर्न बदलून देत नव्हता. म्हणून मी ही जी गादी ज्याच्याकडून बनवून घेतली ना त्याच गादीवाल्याला एक्सचेंज केली होती. तर त्यावेळेला त्यानं कदाचित त्याचे 1000च रुपये दिले होते त्या जुन्या गादीचे. आणि ती वापरली किती महिने होती माहिती का? फक्त 6 महिने. का 6 महिन्यामध्ये परत तिला खड्डा पडला होता. आणि ना मी एकाच साईडला झोपते. पलीकडची साईड पूर्ण मोकळी असते, तिकडे काही नाही आहे. माझी साईड ही आहे झोपायची, कारण मला इथून लगेच खाली पटकन उतरायला, वॉशरूमला वगैरे जायचं असेल किंवा तर मी म्हणून मी ह्या साईडला झोपते. आणि मला ह्याच साईडला जास्त झोपायची सवय आहे. तर ह्याच साईडला एका साईडला खड्डा पडलाय आणि पलीकडच्या साईडला कसं आहे माहिती का की तिथे म्हणजे कुणीच झोपलेलं नसताना ती ओपन असते. तर ती जागा तिथे काहीच नाहीये. म्हणून मी आता त्याच्याकडे गेले होते की 10 वर्ष जर आहे आणि मी एवढा जर खर्च केला आणि त्यानं मला घेताना मी विचारलं होतं तेव्हाच त्यानं मला सांगितलं होतं 10 वर्ष कुछ भी नाही होगा. तर आता मग ते 10 वर्ष तर सोड, 2 वर्षातच झाले. म्हणून मी त्याच्याकडे गेले होते, परंतु तो काही भेटला नाही मला. तर ह्या गादीच्या संदर्भात मी त्याच्याकडे गेले होते, कारण मी ही गादी त्याच्याकडून बनवून घेतलेली आहे. रेडीमेड 2 घेतल्या पण काही फरक पडला नाही, म्हणून शेवट बनवून घेतली. तरी पण बनवून जरी घेतली तरी तेवढंच प्रॉब्लेम आहे. आणि माझा वेट असा पण काही नाही आहे की माझा वेट एवढा आहे आणि मी कंटिन्यू त्या बेडवरती झोपलेली असते. मी फक्त संध्याकाळी, ते पण मी कितीला 10:30ला बेडमध्ये येते झोपायला. आणि 10:30 ते तुम्ही सांगा सकाळी 7ला तर पाणी येतं, 7च्या आधीच उठलेली असते मी. तर एवढा बेड यूज केला जातो. त्याचा काय असं खूप आता ते की माणूस झोपूनच असतं कंटिन्यू त्या बेडवरती, बेड रेस्टवरती येतो व्यक्ती, असं असलं तर ठीक आहे ना. असं नसताना सुद्धा ती गादी तशी झालेली, म्हणून मी गेले होते. तर आणि साडीला पण पिकोफॉल करायला टाकायचं होतं, नंतर ब्लाऊज शिवायला टाकायचा होता, हे पण काम होतं म्हणून गेले. आणि त्यामुळे मी ड्रेस वगैरे घातलेला आहे, नाहीतर घरात तुम्हाला माहिती आहे टी शर्ट वगैरे हेच असतं. आणि जाऊन आले. परंतु कसं आहे माहिती आहे का, कुठलीही गोष्ट घेताना आपण घेतो, हे करतो, परंतु त्या गोष्टी आपण जर जास्ती खर्च करून वॉरंटी गॅरंटीमध्ये घेतलेल्या असतील तर त्या नक्कीच आपण लक्ष द्यायला पाहिजे की त्या हे झाल्या पाहिजे. आता बघा माझे मायक्रोवेव्हचा पण प्रॉब्लेम झालेला आहे. तो हीटच देत नाही आहे, म्हणजे त्याचा कॉईलचा प्रॉब्लेम आहे किंवा कशाचा प्रॉब्लेम आहे, त्याची कंप्लेंट टाकली मी आज. तर आता तो कधी येतोय रामचाने. आणि दुसरा मुद्दा, आता घरात इतक्या वस्तू बघा, तुम्ही सांगा आता मला किती खर्च आहे. मायक्रोवेव्हचं तर आहेच,
त्यानंतर तुम्हाला सांगते आरोची पूर्ण स्किट बदलायला आलेली आहे. जी वर्षातून एकदा स्किट बदलतात ना आरोची, ती स्किट बदलायला आलेली आहे आणि त्याचा मला 3,500 ते 4,000 रुपये खर्च. आणि नंतर माझा गिझरचा प्रॉब्लेम झालेला आहे. गिझर काय करते माहिती आहे का, त्याचा कंट्रोल नाही राहिला. गरम पाणी झालं ना की ते गरम पाणी थंड आउटलेटमधून रिटर्न वरती टाकीत सोडते, म्हणजे थंड नळाला गरम पाणी येते. त्याचाही प्रॉब्लेम झालेला आहे. तर त्याचा काही प्रॉब्लेम आहे, म्हणजे 3 वस्तू आता मला खर्च देणाऱ्या आहेत आणि ते गरजेचे आहेत. कारण की तुम्हाला माहिती आहे मायक्रोवेव्ह मला सकाळी गरम पाणी वगैरे घेते, किंवा मला काही नाश्त्याचं कधी जर काही बनवायचं असेल तर मी पटकन त्याच्यामध्ये हे करते, गरम करते, किंवा जेवण आम्ही गरम त्याच्यामध्येच करतो. म्हणून मी मायक्रोवेव्हची गरज आहे. आरोचं पाणी तुम्हाला माहिती आहे कंटिन्यू आरोचं पाणी पाहिजे असतं. तर आता पाणी असतं, पाणी येतं व्यवस्थित, म्हणजे पाणी जास्ती असतं तर आरो माझा भरू शकतो. तर मला बाहेरून आणायची गरज नाही पडणार ना. म्हणून मग मी ते आरोची स्किट बदलून घेण्याचा प्रयत्न करणार. नंतर ते गिझरचं तर किती रिस्की आहे तुम्हाला माहिती आहे. चालू ठेवूनच आंघोळीला बसलं जातं, कारण तो गिझर पाणी भरपूर आंघोळीला लागतं. तर गिझर चालूच असतो आणि त्याचा यूज केला जातो. उगाच काही दुर्घटना व्हायला नको, बरोबर की नाही. त्यामुळे मला ते गिझर पण गरजेचं वाटते. पहिलं तर मी गिझरच करण्याचा प्रयत्न करेन आणि मायक्रोवेव्ह लास्टला ऑप्शन ठेवन की आरो म्हणजे आरो सर्व्हिसिंग करणं, स्किड बदलणं. सर्व्हिसिंग आत्ताच करून घेतलं आहे 2 महिन्यापूर्वी. त्यावेळेला पण 600 रुपये घातले, सर्व्हिसिंग करून घेतली. त्यानं त्याच वेळेला मला स्किड बदला म्हटला होता, पण मी त्याला म्हटलं की ठीक आहे, तसंही आता मला काही उपयोग होत नाही. म्हटलं पावसाचं पाणी येतं तर मी आरो काही चालू करत नाही, कारण की पावसाचं खूप घाण पाणी येतं आणि त्याच्याने आरोची स्किट लवकरच हे होते. म्हणून मग मी ते नाही हे केलं की आत्ताच नको, जेव्हा पावसाळा पूर्ण कंप्लीट होईल त्यावेळेला आरोची स्किट बदलू. तर मी आत्ता पण तसंच करणार आहे, हे दोन्ही कामं करून घेणार आहे आणि आरोची स्किट बदलणं मागे ठेवणार आहे पेंडिंग, जेणेकरून मला नंतर ते हे करता येईल. म्हणजे पावसाळा झालाय आणि आता पावसाळा संपलाय बाबा, दिवाळीच्या टायमिंगला वगैरे, तर मी असं करून घेईल. कारण की त्यावेळेला मग थोडंसं हे पण होतं की पाण्याचा वापर आपल्याला भेटतो करत, बरोबर की नाही, किट चेंज केली तर. त्यामुळे तर असं सगळं खूप साऱ्या रिपेअरिंग सुरू झालेली आहे. आणि आता दसरा, दिवाळी, हे दसऱ्याचे क्लिनिंगचे कामं कधी करू हे मला आता समजायला गेले. मागच्या वर्षी मी सुट्ट्या घेतल्या होत्या आणि घर क्लिनिंग करून घेतलं होतं, परंतु ह्या वेळेला मला एकतर तब्येत ठीक राहत नाही, काय होणार आहे माहीत नाही, कशी क्लिनिंग करणार आहे, काय करणार आहे माहीत नाही. आता बघूया, परंतु आवरून तर घ्यावंच लागणार आहे. कारण की जास्ती काही नाही आहे, पण झटकून घेणं, पूर्ण काय अडगळीचं सामान असेल ते बाजूला काढणे, भांडे घासणे, कपडे मशीनला चला एक 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 करून धुवू शकते, तो विषय वेगळा आहे. पडदे वगैरे हे सगळे, बेडशीट, रजई वगैरे हे सगळं मशीनला होऊन जाईल, परंतु त्यालाही हे आहे, मशीनला टाका, ते सगळं झाल्याच्या नंतर सुकायला टाका. सुकायला टाकले की पाऊस येतो, ते आणा, हे करा, मी घरी नसते, मग ते भिजले जातात. त्यामुळे पण विचार करून मला हे करावं लागेल की संडेच्या दिवशी, सॅटर्डे संडे असेल त्या दिवशी मला कपड्यांचं करावं लागेल. आणि आता ह्या वेळेला मला बाई भेटते का नाही माहीत नाही, कारण की मागच्या वर्षी दुसरी वॉचमॅन होती आणि ती चांगली होती, म्हणजे चांगली म्हणजे काम स्वच्छ करायची आणि ती स्वतः पण स्वच्छ राहायची, त्यामुळे मी तिच्याकडून करून घेतलं होतं. पण ह्या वेळेला ही जी वॉचमॅन आहे, ती मागच्या वर्षी जी बदलली ती वॉचमॅन आहे, ती खूप अशी व्यवस्थित काम करत नाही आणि स्वतः पण व्यवस्थित राहत नाही. तिच्यामध्ये अशा वाळ झालेल्या आहेत, ती अशी खाजवत असते, हे बघा असं असं करत असते आणि असं करून असं का करून करत असते. तर ती मला अशी किळस येते तिची, की म्हणजे ठीक आहे, परंतु तसं तरी कशाला करावं ना. मी लिफ्ट सुद्धा शेअर करत नाही तिच्यासोबत. ती जर कधी वरती येत असेल आणि बाय चान्स मला खाली जायचंय, वरी जायचंय, ती एकत्र, ती जर लिफ्टमध्ये घुसणार असेल तर मी तिला म्हणत असेल थांब, मी जाते पहिले, नाहीतर मग तिला जाऊ देते आणि मी नंतर जाते, खरोखर. कारण ना कधी ती डोक्यातनं उडून येऊन आपल्या डोक्यात जायची. माझ्याकडे एकतर मला माझी साधी पाठ घासायची म्हटलं तर माझ्या घरामध्ये आता मुलगी होती त्यावेळेला तिच्याकडून मी घासून घ्यायचे किंवा तिचे मी घासायचे, परंतु आता माझ्या पाठीला इतकी इचिंग सुटते की कुणी नसतं. किती पण बघा तुम्ही हात हे करण्याचा प्रयत्न करा, पण तो पूर्ण पाठ क्लीन होत नाही आणि केली जात नाही.
तर माझ्या डोक्यामध्ये जर असं काही झालं, वा वगैरे झाल्या, तर माझं कोण बघणार, कोण काढणार, आणि मी पागल होईल. कारण मला लई त्रास होतो त्या गोष्टीचा. एक जरी ऊ असली तरी अशी सारखी खाज येते, आणि सारखं इकडं आली का असं होतं. म्हणून मी माझ्याकडे माझ्या डोक्यामध्ये वा झाल्या होत्या कधी, जेव्हा माझी मुलगी स्कूलला असायची आणि तिच्या डोक्यामध्ये झाल्या होत्या, तिच्यामुळे माझ्याकडे झाल्या होत्या. तर त्यावेळेला ना मी तिचे पूर्ण हे करून काढले होते पूर्ण, आणि मी स्वतः पर्सनली काढले होते. त्यामुळे मग आता आणि माझ्यातल्या तिला मी काढायला लावले होते. तर आता आमच्याकडे जवळजवळ कित्येक वर्ष झालेले आहे की आमच्या डोक्यामध्ये म्हणजे वू हा प्रकार नाही आहे, आणि म्हणून मी त्या बाईपासून लांब राहते. तिला मी माझ्या घरामध्ये कामाला कुठलेही बोलवत नाही, खरोखर सांगते, नाही बोलवत. कारण ना तिच्या त्याच गोष्टीमुळे मी तिला जास्ती लांब ठेवते की तिच्या वा खूप अति प्रमाणात येतं आणि ते किळस येते मला, आणि खूप भीती वाटते की यार ती झाल्यानंतर खूप भयानक होतात आणि खूप जास्ती प्रमाणात होतात. मग ते काही करा, हो झाले की झालेच. तर त्यामुळे मी तिला लावू शकत नाही. मी दुसरी कुठली बाई भेटती का हे बघणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे. शक्यतो आम्ही दसऱ्यापेक्षा दिवाळीसाठी जास्ती क्लिनिंग करतो, कारण की माझ्या घरामध्ये म्हणजे घट स्थापना होत नाही बरं का, खरोखर सांगते. पण मी प्रत्येक वर्षी क्लिनिंग मात्र करत असते, सगळं टोटली तुम्हाला सांगते. परंतु माझ्याकडे घरात बसत नाही आहेत, कारण की घरातले लोक बसवतात. आता मला त्या लोकांचं नाव पण नाही घ्यायचं, काहीच नाही. भविष्यामध्ये ज्या वेळेला माझे पिरियड्स बंद होतील, आणि तुम्हाला माहिती आहे 9 दिवसाचा उपवास ठेवावे लागतात त्यासाठी, आणि खूप सारं हे असतं. आणि माझं कसं होतं माहिती आहे का, माझे पिरियड्स असे आहेत की ते कधीही येतात, त्यांची फिक्स डेट नसते. मग काय होतं, कोण करायला नसतं. आता बघा गणपतीच्या वेळेलाच मला मुलाच्या इतकं महागं लागावं लागलं, कधी आरती त्याने केली नाही केली ते सगळं. तर तसं देवीचं व्हायला नको, म्हणून शक्यतो मी आत्ताच तर काही करण्याचा प्रयत्न करणार नाही आहे. जोपर्यंत घरातली मोठी व्यक्ती आहे आणि ती करत आहे तर आपण नाही करायचं. ज्या वेळेला ती नसेल व्यक्ती त्यावेळेला तर आपल्याला करावंच लागेल, बरोबर आहे की नाही. आमच्यात पण आहेत, घट स्थापना करतात, परंतु मी आत्तापर्यंत एवढ्या वर्षामध्ये कधीच नाही म्हणजे घरामध्ये बसवतात पण मी नाही केलेली. वैयक्तिक मी जशी वेगळी झाली तशी फक्त उपवास ठेवत असते, आणि मी क्लिनिंग मात्र नक्कीच दसऱ्याला करत असते, दिवाळीला करत नाही. पण शक्यतो ह्या वेळेला मला असं वाटायला लागले, जर का मला नाही वेळ भेटला तर मी दिवाळीसाठी करेल. क्लिनिंग होणं महत्त्वाची आहे, कारण असे तर तुम्हाला माहिती आहे आठवड्याला क्लिनिंग असते. 2-3 महिन्यातून मी पूर्ण सगळं साफ करून घेतलेलं असतं, आणि त्यामुळे एवढं काही नाही आहे, परंतु करावं तर लागेल, बरोबर की नाही. कारण रीतिरिवाज पाळावे लागतात, आणि चांगलीच गोष्ट आहे. मी फक्त उपवास ठेवत असते, तर उपवासही मला जमत नाही आहे. मी तुम्हाला तेही सांगते, उपवासही मी जास्त ठेवू शकत नाही, मला त्रास होतो. म्हणून मी उपवास 2 दिवसाचे उपवास असतात माझे, 5 दिवसाचे सुद्धा ठेवत नाही, कारण मला ओव्हर ॲसिडिटीचा त्रास आहे. तुम्ही समजू शकता. मग मला गरमीचा त्रास होतो, डोकं दुखतं, उलट्या होतात, मळमळ, हे सगळं असं होऊन जातं. त्यामुळे मी त्या उपवास हा प्रकार मी करत नाही. ठराविक उपवास माझे असतात, जे 1 दिवसाचा वगैरे मी करू शकते. परंतु असे जे उपवास असतात ना, आता हे नवरत्न असतं, तर ते नवरत्नाचे उपवास मी 9 दिवस तर नाहीच, 5 दिवस सुद्धा करू शकत नाही लगातार. आणि घरात दुसरं करण्यासारखं कोणी नाही आहे, आणि आपण कसं सांगणार, आपल्यालाच त्रास होतो. आणि माझ्या दोन्ही मुलांना सेम त्रास आहे माझ्यासारखाच. उपवास धरला रे धरला, 1 दिवसाचा जरी उपवास असला ना, आज उपवास धरलाय, संध्याकाळी किंवा उद्या नक्कीच डोकं दुखणार, आणि असं डोकं दुखणार की गोळी खाल्ल्याशिवाय पर्याय नाही. मग ते कोण सांगितलं असं करायला. आणि देवानी पण म्हटलेलं आहे की शरीराला वेदना देऊन उपवास तपस करून भक्ती दाखवायची गरज नाही आहे. मनातून श्रद्धा आणि निर्मळ मनाने आणि भक्तिभावाने तुम्ही एक वेळा जरी हात जोडले ना तरी देवाला स्वीकारेल. ना की तुम्ही 10 दिवसाचे उपवास करणारे आणि लोकांना नावं ठेवणार, लोकांचं वाटोळं होण्याची वाट बघणार, लोकांना वाईट चिंतणार, लोकांना वाईट बोलणार, लोकांचं वाईट व्हावं असं तुम्हाला वाटणार, आणि तरी देव तुम्हाला प्रसन्न होईल, देव तुमच्या पाठीशी असेल अशी अपेक्षा ठेवता तर बिलकुल नाही. कारण आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे की मी सांगते की हो नाही बाबा, मी जशी आहे, मी जे करते ती करते, मी तेच सांगते. कारण ना माझं तेच मत आहे की आपण कर्म चांगले करायचे असतात,
उपासतापास करून, जीवाला मारून, जीवाला वेदना देऊन कुठलाही देव प्रसन्न होत नाही आणि मागे राहत नाही. देव तेव्हाच प्रसन्न होतात जेव्हा तुम्ही तुमच्यामुळं दुसऱ्यांच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे आणि तुमच्यामुळं दुसऱ्याला त्रास नाही झाला पाहिजे. या गोष्टीची काळजी घेणं हेच देवासाठी सर्वस्व आहे. कारण की मी तर वैयक्तिक पर्सनली मी कधीही कुणाला चढून जात नाही, कुणाचं वाईट बोलत नाही. परंतु ज्या गोष्टी खटकतात, ज्या गोष्टी असतात चुकीच्या, त्या गोष्टी मी तिथं बोलते आणि खरोखर बोलते. मला नाही वाटत काही मी चुकीचं करत असते म्हणून. कारण की जरी दुसऱ्यांना बघणाऱ्याला वाटत असेल की माझं सतत दुसऱ्याच्या ह्याच्यात डोकं घालायचं, परंतु नाही, मी सतत दुसऱ्याच्या ह्याच्यात डोकं घालत नाहीये. जिथं चुकीचं असतं, जिथं चुकीचं घडत असतं, जिथं काहीतरी म्हणजे नाही का बोलायची गरज असते आणि त्या ठिकाणी मी बोलतच असते. मी बिना बोलता राहू शकत नाही. तर कारण की ही सवयी आहे, बरोबर की नाही. तर मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे, मला उपस्तापच जमत नाहीत. मला जेवढं जमतं तेवढं मी करते आणि करण्याचा खरोखर प्रयत्न करते आणि मनापासून करते. आणि मी अशाच आशा ठेवते की यार माझ्या तोंडून कुणासाठी वाईट निघू नये आणि माझ्या मनातून कधी कुणासाठी वाईट आशीर्वाद म्हणजे काय म्हणतात, शाप निघू नये वाईट. कुणाबद्दल माझ्या मनामध्ये वाईट विचार येऊ नयेत. माझ्या हातून कुणाचं कधी वाईट होऊ नये. माझ्यामुळं कधी कुणाच्या डोळ्यात पाणी येऊ नये. माझ्यामुळं कधी कुणाला त्रास होऊ नये. मी शक्यतो असाच प्रयत्न करत असते आणि माझ्याकडून केव्हा होतं ते पण तुम्हाला सांगते. जर एखादी व्यक्ती चुकीची वागत असेल आणि ती एखाद्याला त्रास देत असेल किंवा एखाद्याला वेड्यात काढत असेल तर त्यावेळेला मी खूप काही बोलून जाते आणि बोलते. मी नाही म्हणत नाही. कारण की ती गोष्टी जर गोष्टी मला माहिती आहे, जर मला माहिती आहे की तुम्ही चुकीचे आहात आणि तुम्ही चुकीचं बोलताय किंवा तुम्ही चुकीचं करताय, तर मग मी त्या गोष्टीला प्रतिउत्तर देणं हे मला योग्यच वाटतं आणि मी करते. तर आता मला तुम्हाला ह्या विषयावरून सांगायचंय की मी कदाचित तुम्हाला सांगितलं पण असेल एखाद्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये किंवा नसन सांगितलं तरी पण मी तुम्हाला डबल रिपीट सांगते. तर आमच्याकडे म्हणजे आम्ही लहान होतो त्या आमच्या गल्ली सोडून दुसऱ्या गल्लीमध्ये एक मुस्लिमचे आजी राहत होत्या बरं का. आणि आमच्याकडचे मुस्लिम असे मुस्लिम आहेत, तुम्हाला ते पण सांगते, असे मुस्लिम आहेत. खेडेपाड्यांचे मुस्लिम असेच मुस्लिम आहेत कदाचित. मी तुम्हाला आता तुमच्या ज्याचे त्याचे अनुभव, परंतु माझा अनुभव जो आहे की जो माझ्या जन्मदाता गावामध्ये जे मुस्लिम होते ते मुस्लिम वेगळे मुस्लिम होते. ते मुस्लिम फक्त हिंदी बोलायचे म्हणून मुस्लिम वाटायचे. राहणीमान सेम, बोलणं सेम, मराठीत जास्ती बोलतात, हिंदी त्यांच्याच लोकांमध्ये बोलतात. आपल्याला जर ती बोलत असतील ना तर आपल्याला मराठीमध्ये बोलतात. त्यांचं वागणं, राहणं, खाणं, पिणं सगळं मराठ्यांसारखं. आणि ते असे क्रूर बुद्धीचे, ते असे घाणेरडे, त्रास देणारे कधीच नाही. माझं लग्न झाल्यावर मी एका सिटीमध्ये आल्यानंतर मला समजलं की अशा लोक असतात ते, की अशा वृत्तीचे असतात. तर त्या मुस्लिमच्या आजी अशा होत्या, तुम्हाला सांगायचंय मला. त्या मुस्लिमच्या आजी अशा होत्या, अक्षरशः ती त्यांच्या घरातून निघाल्या ना, त्यांच्या घरापासून निघाल्याच्या नंतर जो बी कोणी दिसल, मोठा माणूस असन, म्हातारा असन, लहान मुलगा असन, कुणीही असन, कुणाला बी सलाम वालेकुम आणि मग ते तुझ्या नातवंडला, तुझ्या ह्यांना त्यांना बदाई म्हणजे ते आशीर्वाद द्यायच्या. त्यांच्या भाषेमध्ये जे काही बोलतात ना ते बोलायच्या. आणि त्या तुम्ही सांगा तर तेवढा बोलायला कमीत कमी 5 मिनिट लागतात. तर ती तोपर्यंत त्याच्या आणि आणखीन असं डोक्यावरून हात फिरवून, बरं का, डोक्यावरून हात फिरवून ती तेवढं सगळं एका व्यक्तीला बोलणारच. मग त्याच्या शेजारी दुसऱ्या असल्याला की दुसऱ्याला पण तेवढं सगळं बोलणार. म्हणजे ती त्यांच्या भाषेमध्ये आशीर्वाद द्यायची. आपण कसं म्हणतो सुखी राहा, तुझी नातवंड पतवंड, असं ती सगळं तसं भाषेमध्ये त्या बोलायच्या. आणि ती त्यांच्या घरापासून ती त्यांना जिथं काम आहे ना तिथपर्यंत जाईपर्यंत प्रत्येक माणसाला त्यात ते बोलत जायच्या. कधीही मी त्यांच्या तोंडून शिवी ऐकली नाही. कधीही त्या कुणाला मी भांडताना बघितल्या नाहीत. कधीही ते कुणाला वरचढ होताना मी बघितलं नाही. आणि कधीही मी त्यांना बिना बोलता जाताना बघितलं नाही. बोलणार म्हणजे बोलणार. आणि आम्ही त्यांना बुबू म्हणायचो बरं का. बुबू म्हणलं, सहज जरी आपण म्हणलं ना काय बुबू, तर ते लगेच म्हणणार. म्हणजे ते त्यांच्या भाषेत लगेच डोक्यावरून हात फिरवून आशीर्वाद देणार. तो एवढा लांब सडक आशीर्वाद देणार. ते झालं. मग आता रोडने चाललं तर आता तुम्हाला माहिती आहे खेडेपाड्यांचे रोड काही त्यावेळेला सिमेंटचे रोड वगैरे नव्हते. साधे रोड होते. कुठं दगडं, खच्चे, काठे बिटे, काचा पडलेल्या असायच्या.
त्या आजी त्यांच्या घरापासून जे निघाल्याच्या नंतर रस्त्याने दगड आडवा आला की उचलायचा, एकदम कोपऱ्याला फेकून द्यायचा. काठा असेल, काच असेल, जी काय असेल, दगड जे असतील ना ते सगळे दगड उचलायचे आणि फेकायचे कुठं? एका साईडला, बरं का, की कुणाला लागू नये, कुणाला टोचू नये, कोण पडू नये म्हणून. आणि आम्ही ते बघायचो की उचलायचं फेकायचं, पण देवाचं नाव मात्र तोंडातच. त्यांच्या ह्याच्यामध्ये ते, आणि ते दगड उचलायचा फेकायचा असं करत करत ते सगळ्या रस्त्याने ते प्रकार करत जायच्या. एक प्रत्येकाला आशीर्वाद देत जाणं, आणि दुसरा रस्त्याला काही पडलेलं असेल ते उचलून साईडला फेकणे, हे त्यांचं काम राहायचं. आणि ते एवढ्या चांगल्या होत्या अक्षरशः, खरंच. तर त्या किती वर्ष जगल्या विचार करा, की त्यांची म्हणजे त्यांच्या मुलीचे मुलं माझे वडील आणि चुलते एवढे, आणि त्यांच्या नातूंला झालेले लेकरं माझे एवढे. आम्ही लहान होतो त्यावेळेचे सांगते, तर माझे एवढे. तर त्या तोपर्यंत त्या जिवंतच होत्या. म्हणजे त्या कित्येक वर्ष जगल्या, आणि जगल्या तर फिरल्या, झोपून राहिल्या नाही, त्यांना कुठला आजार झाला नाही, काय झालं नाही. फिरत चलत सगळ्यांना आशीर्वाद देतच ती व्यक्ती जगली. असं नाही की खूप झोपून राहिली, खूप आजारी पडली, असं झालं तसं झालं, असं नाही. आणि ती एक वेळा जीव गेला. एक वेळा माझं लग्न झाल्याच्या नंतर काहीतरी 3-4 वर्षामध्ये त्यांचं असं, म्हणजे मला जेव्हा गेल्यावर समजलं होतं, मी जेव्हा जायची, तर त्या म्हणजे आता कसं आपल्याला माहिती आहे, ती रोज दिसणारी व्यक्ती. आणि आम्ही कधी बी आता गेलो की आम्हाला बाहेर आम्ही बसायचो ना, तर ते दिसायच्याच. मग ते दिसत नाहीयेत म्हणून मी विचारलं माझ्या चुलतीला की बुबू काय झालं ग, बुबू दिसत नाही. तर ते लगेच म्हणले की अगं आहे, आता आजारी आहे ती, आणि असं झालं होतं. की त्या गेल्या समजून सगळे नातेवाईक बोलवले, आंघोळ घातली. तुम्हाला सांगते, त्यांची ती शेवटची आंघोळ घातली. सगळे नातेवाईक आले, रडत पडत सगळे ही करत होते. आणि जसं त्यांना त्यांची पेटी असते त्या पिंजऱ्यामध्ये घातलं, तसं त्यांनी डोळे उघडले. घाबरले सगळे, डोळे उघडले. आणि त्याच्यानंतर त्यांचा म्हणजे त्या गेलेला वापस आल्या, आणि त्या सांगत होत्या की वरती स्वर्ग कसा आहे आणि तिथं काय आहे, आणि त्यांना कोण कोण भेटलं, आणि त्या खाली आल्या. तर त्याच्यानंतर ती आजी 5-6 वर्षांनी त्याच्यानंतर त्या आजी गेल्या. म्हणजे त्या एकदा जाऊन परत वापस आल्या. म्हणजेच त्या किती पुण्यवान होत्या विचार करा. आणि होत्याच, पुण्यवान असण्यासारखे त्यांचे कामं होते. कारण की आम्ही लहान जरी असलो तरी मला ते दिवस आठवला ना, की त्या असं साईडला दगडं काच उचलून फेकायच्या, कुठला मुलं पडू नयेत म्हणून. आणि रस्त्याने चालतात, आणि आपण काय करतो, काही जरी असलं तर रस्त्याला फेकून देतो. परंतु त्या काळामध्ये सुद्धा त्या आजीला एवढं नॉलेज होतं की रस्त्याला कचरा पडलाय, रस्त्याला काटा पडलाय, रस्त्याला काच पडलाय, रस्त्यात दगड आहे, तो दगड साईडला उचलून फेकणे, हे त्यांचं काम होतं. आणि कधीही ती व्यक्ती बिना बोलता गेली नाही. भलेही तिला तिच्या घरापासून जिथं जायचं तिथपर्यंत 100 लोक जरी भेटली तरी त्या 100 लोकांना आशीर्वाद दिल्याशिवाय ती पुढे जायची. आणि ती पण स्वतःहून, तिला कधी कुणी नाही जरी बोललं, नुसतं दिसलं तरी त्याला म्हणायचं. आणि ती कधीही डोक्यावरती हात फिरवल्याशिवाय आशीर्वाद देत नव्हती. नाती पोती हे ते खूप काही बोलायचे. तर सांगायचा उद्देश की माणसाने कर्म चांगले करावे. आपल्यामुळे कुणाला त्रास नाही झाला पाहिजे, आपल्यामुळे कधी कुणाला काटा नाही टोचला पाहिजे, आपल्यामुळं कधी कुणाला दुःख नाही झालं पाहिजे, आपल्यामुळं कधी कुणाच्या डोळ्यात पाणी नाही आलं पाहिजे, की हे व्यक्ती चुकीचं. डोळ्यात पाणी आपल्यामुळं कधी कुणाच्या येतं जेव्हा तुम्ही त्याच्याशी खूप चांगलं वागता, खूप समजून घेता, खूप त्याला सपोर्ट करता, खूप त्याच्यासाठी काही करता, त्यावेळेला पण डोळ्यात पाणी येणं साहजिक आहे. परंतु तुमच्यामुळं दुःखी कुणी नाही झालं पाहिजे, की त्या व्यक्तीनं मला त्रास दिलाय म्हणून दुःखी झालंय. तर ह्या गोष्टी नाही कराव्यात. मग तुम्ही देवधर्म करता, काय करता, हे काहीच कामाचं नाही. देव काय दुसऱ्याला त्रास देणाऱ्याला कधीही सुखी ठेवत नाही देव, हे विचार करा. कारण तुम्ही चुकीचं बोलत असाल तर. माझं तर असंच, मी तर सुरुवातीपासून तुम्हाला म्हणते की नाही, जर एखाद्याला सुख देता येत नसेल तर दुःख देण्याचा आपल्याला अधिकार नाही. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. आणि हेच माझं मत आहे आणि मी अशीच करते. परंतु जर चढून आला तर कुणाला सोडत पण नाही. आणि समजा एखादा गरीब आहे आणि त्याच्यावर एखादा उगाच वरचढ होते, चुकीचं वागतं त्याच्यासोबत, तरी पण मी गप्प बसत नाही, मग काही जरी झालं तरी.
तर चला, असा हा छोटासाच व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. तर कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि मी कुठल्याही जाती धर्माबद्दल फक्त त्यांचा उद्देश सांगायचा होता म्हणून मी त्या जातीचं नाव घेतलेलं आहे. आणि खरोखर आमच्याकडचे तो समाज आहे आमच्या इकडचा, तो तसाच होता. आता मला माहीत नाही आहे, पण मी जोपर्यंत आम्हाला कळत होतं तोपर्यंत तेच समाज तसाच होता. कधीही भेदभाव केला नाही, त्या लोकांनी त्रास दिला नाही. आम्ही लहानाचे मोठे त्याच लोकांमध्ये जास्ती प्रमाणात झालो. कारण माझ्या गल्लीमध्ये जवळजवळ 7 ते 8 घरं ते आहेत. आणि माझ्या गल्लीमध्ये सगळे मिक्स घरं आहेत. तुम्हाला ते पण सांगते. मराठा, मुस्लिम, सोनार, ब्राह्मण, परत कुंभार, चांभार नाहीये पण कुंभार, आणि आणखीन मराठी, हे असे बरेच, कोळी असे बरेच घरं आमच्या. आता गाव म्हटलं की तुम्हाला माहिती आहे सगळे मिक्सिंग असतात. त्यांची ही गल्ली वेगळी, ह्यांची गल्ली वेगळी, असं काही नसतं. तर असं आहे. तर त्यामुळे आम्हाला ते समाजातले लोक तसे काही असे असतात असं कधीच वाटत नव्हतं. आणि त्या आजी एक अशा होत्या की बस म्हणजे म्हणता येईल 2 गल्लीची शान होती ती, खरोखर होती. कारण की कोण एवढं करतं तुम्ही सांगा. भली आपण एखाद्याचं लेकरू पडलं तर गावाकडे लगेच उठून त्याला घरापर्यंत नेऊन सोडतात, लागलं का विचारतात. तसं तुम्ही बघा, सिटीमध्ये एखाद्याचा मर्डर जरी झाला तरी सुद्धा लोक असंच निघून जातात. म्हणून मला गावाकडचं वातावरण आवडण्याचं एकमेव रिझन आहे. मी बरेच लोक म्हणतात की सिटीमध्ये किती वर्ष काढले पण तुला गावाकडची का आठवण येत असेल. मला म्हणतात बरेच जण, माझे जे म्हणजे मित्रपरिवार आहे ते सगळेजण मला बोलतात की यार तू सारखं सारखं गावाकडचं नाव घेते, तू किती वर्ष झाले इथं राहते ना, परंतु तुला गावाकडचीच का आठवण येते. काय येते म्हणजे गाव एक अशी शान आहे की जिथं आपल्याला लहानपण गेलेलं आहे. आणि त्या गावामध्ये तुम्हाला खूप सारं तुमच्या काही आठवणी आहेत. तुम्ही तिथल्या लोकांच्या आठवणी आहेत. ते लोक कसे वागले तुमच्याशी, ह्या गोष्टीची आठवणी आहेत. किंवा तुमचं लहानपण तिथं कसं गेले, किती खुशीत आनंदात गेले. आणि तिथं तुम्हाला काहीच त्रास झालेला नाहीये. घरचे त्रासातच त्रास देण्यासाठी, ते सोडून द्या. पण बाहेरच्या लोकांमुळे तुम्हाला त्रास झालेला नाही. तसं इथं तसं कसं आहे की बाहेरच्या लोकांमुळे खूप सारे त्रास होतात. होतात बाहेरच्या लोकांमुळे खूप सारे त्रास. आता तुम्ही जर बघितलं असेल तर तुम्हाला खरोखर सांगते, माझ्या सोसायटीमध्ये एक मुलगा आहे आणि छोटाच आहे. मी असं पण म्हणणार नाही की खूप मोठा आहे. असेल 6-7 वर्षाचा मुलगा असेल. आता तुम्ही सांगा 6-7 वर्षाचा मुलगा तो काय करतो माहिती आहे का, प्रत्येकाच्या बेल वाजवून पळून जातो. आणि माझ्यासोबत पण 2 वेळा त्याने तसं केलं. मी बेल वाजली म्हणून उघडायला आले आणि बघते तर कुणीच नाहीये. आणि तो जिन्यांनी पटकन पळत गेलेला मला आवाज आला. आणि मी विचारलं पण की कोण गेले. परंतु मग वॉचमॅनच्या मुलीनं मला लगेच नाव सांगितलं की म्हणे तो गेलाय आणि हे केलं. मग मी त्याला नंतर बोलले, म्हटलं नंतर जर तू अशी बेल वाजवलेली दिसली ना, मग लगेच बाकीची म्हणाली माझी पण वाजवतो, ही म्हणती लगेच माझी पण वाजवतो. अरे तुम्ही काय करताय. मग त्याच्या आईला सांगाव ना की तो असं बेल वाजवून डिस्टर्ब करतोय किंवा चुकीचा गैरसमज होतो. मग असं काय वाटतं, हे लहान मुलं करतात. आणि आपल्याला काय वाटतं की यार मोठंच कोणीतरी करत असेल. किंवा समजा आता मी ह्या मधलीशी बोलत नाहीये, तिचं माझं झालेलं आहे, मी तिच्याबद्दल व्हिडिओ पण टाकलेला आहे बघा तुम्ही. तर तिनंच माझं येऊन बेल वाजवली असेल, तिची जर कुणी वाजवली तर तिला वाटणार नाही का की मीच तिला परेशान करत असेल. असं होऊ शकतो गैरसमज मोठ्याने केले तर. हे छोट्या मुलांचे असे कृत्य हे गावाकडे करतात का छोटे मुलं? नाही करत. बघा तुम्ही, हे सिटीमधल्या मुलांना असले कांड जमतात आणि असे डोके असतात. आणि ते बाहेरचे आहेत बरं का, तुम्हाला ते पण सांगते. ते आपल्या महाराष्ट्राच्या बाहेरचे आहेत आणि ते हिंदी बोलतात. तो मुलगा तसा करतो. बरे ते तर करतो, बेल तर वाजवतो निघून जातो, ते तर विषय वेगळा. परंतु तो ना लिफ्टचं बटन बंद करतो. म्हणजे आता म्हणजे तुम्हाला मी कधीतरी वेळ भेटला ना नक्कीच दाखवेल. असा बॉक्स आहे तिथे, MSCBचे मोठे बॉक्स म्हणजे जे मीटर असतात ते बसवलेले आहेत आणि त्याला वरून कव्हरिंग केलेली आहे जाळीनं. तर तुम्हाला सांगते तिथे काठी टाकून तो काठीनं ते बटन ऑफ करतो. लिफ्टचं मीटरचंच बटन ऑफ करतो. ज्याच्याने लिफ्ट बंद होते. एक दिवस बंद केलेली, मला जायचं होतं खाली,
बरं मला खाली जायचं होतं म्हणून काही वाटलं नाही, वर येताना माझा जीव इथं आला असता. मी गेले, मला वाटलं लिफ्टला काहीतरी प्रॉब्लेम झाले म्हणून बंद केली. मी खाली गेले बाहेर जाऊन आले, आणि बाहेरून जाऊन आल्याच्या नंतर मला लिफ्ट चालू दिसली. मी वॉचमॅनला विचारलं, म्हटलं काय गं लिफ्ट ला काय झालं होतं? ती म्हणे काय नाही, ह्या मुलानं बटन बंद केलं होतं. म्हटलं पहिलं त्याच्या आईला बोलवच म्हटलं. ती म्हणली येतच नाही ती, बोलवलं तरी. म्हटलं नाही, तिला बोलव खाली, की तो बेल वाजवून निघून जातो. म्हटलं ते लिफ्टची बटन बंद करतो, उद्या जर तिथं चिटकला आणि गेला तर त्याची जिम्मेदारी कोण घेणार आहे? एवढा छोटा मुलगा तिथं लिफ्टचं बटन बंद करायला जातो. तुम्ही सांगा, MSCBचं सगळी पॉवर तिथं असते, आणि जर तिथं चिटकला काय झालं बरं? कुणी नसतानाच त्यानं ते कांड केलं. कुणी नसतं, चिटकला, मेला, गेला, काही झालं तर त्याच्या आईला एवढी अक्कल नाहीये का की आपला मुलगा काय करतो? आणि ती वॉचमॅनचं असं म्हणणं आहे की ती आपण तिला काही सांगायला गेली की ती भांडायला उठते. म्हणजे अशा बिनआकलीची बायका पण असतात बघा तुम्ही, की मुलांची चुकी असताना सुद्धा सांगायला जाणारालाच भांडतात. म्हणजेच किती मूर्ख आहेत ह्यांना. आता ठीक वाटतं, पण हेच सवयी मोठे झाल्यानंतर जेव्हा जेव्हा ती स्वतःच्या नाड्यावर येते ना सुरी, तेव्हा ह्यांना पस्तावा होईल. परंतु मला म्हणायचे की अरे यार, तुम्ही आता सवय लावली, आता तुम्हाला ते दुसऱ्याला त्रास देताना बरं वाटतं, की आपले मुलं दुसऱ्यांना त्रास देतात म्हणून आपल्याला बरं वाटतं. परंतु तोच त्रास ते मुलं स्वतःला द्यायला लागल्यानंतर कळतं की बापरे, आपण त्यावेळेची चुकी दुर्लक्ष केली, किंवा आपण दुसऱ्यांना चुकीचं ठरवलं आणि आज आपल्याला त्रास होतोय. तो जर त्रास होऊ नये असं वाटत असेल तर मुलांकडे लक्ष देणं, मुलं चुकीचं करत असताना त्यांना पाठीशी न घालणं, हे सगळ्यात बेटर आहे. हे सगळ्यात. माझे पण मुलं लहानाचे मोठे झालेले आहेत, आणि माझाही मुलगा खोडकर होता, परंतु त्याची खोड मोडण्यासाठी मी कधीही बाहेरच्या लोकांना हे केलं नाही. मी माझ्या मुलाला पहिले हे करायचे नाही, आणि तो मला म्हणून माझ्यापर्यंत काही येऊ द्यायचा नाही. कुणी काही जरी केलेलं असलं तरी तू माझं कधीच ऐकून घेत नाही, आणि तुला माझं कधीच खरं वाटत नाही. अरे कारण मला सवयी माहिती आहेत ना तुझ्या, बरोबर की? आणि मी आज पण तुम्हाला सांगते, त्या माझ्या मतावरती ठाम असते की नाही, माझा मुलगा काय काय करू शकतो आणि ती मला गॅरंटी आहे, आणि मला माहिती आहे माझ्या मुलाच्या सवयी. म्हणून मी जर त्याला पाठीशी घालीत राहिले की नाही, माझ्या मुलांनी असं केलंच नसेल, तर त्याची हिंमत वाढत जाईल, आणि तो चुकीच्या मार्गावर जाईल, आणि तो काहीतरी चुकीचंच करत राहील, बरोबर की नाही? तर ह्या बाईला मला तेच सांगायचंय. पण मूर्ख बाई येतच नाही बोलवलं तर खाली, आणि ह्या वॉचमॅनच्या मार्फत सांगायला लावलं की तिलाच भांडायला सुरुवात करते. ती मला 2-3 वेळा माझ्याकडे तिने कंप्लेंट केली की ताई, मी तिला काही सांगायला गेले की ती मला भांडायला येते, किंवा मलाच तिथं भांडायला सुरुवात करते. अशी उद्धंट ती बाईच आहे. तर तुम्ही सांगा, ते मुलं किती उद्धंट असतील, त्या वॉचमॅनला काय काय बोलतात. आता तुम्ही सांगा, त्या वॉचमॅनला आपण इथं ठेवले, तर त्या वॉचमॅनला त्या बाईचा मुलगा, म्हणजे त्याच्यापेक्षा एक मोठा मुलगा आहे, तर तो मुलगा तिला काय बोलतो की तुला आम्ही पगार देऊन ठेवलंय, तू कशाला लिफ्ट वापरते? आता विचार करा, तिला जर इथं कामासाठी ठेवलंय, ती जर इथं राहतीये रूममध्ये, आणि तिला जर वरती पाणी चालू करायला जायचंय, सोडायला जायचंय, तर ती लिफ्टने जाणार का जिनेने जाणार? लिफ्टनेच जाणार ना. तर हा बोलतो की आमच्यासाठी लिफ्ट आहे, तू कशाला वापरती वगैरे वगैरे. तिला काही बोलतात मुलं, आणि तिने ते पण माझ्याकडे सांगितलं, कारण ना तिला माहिती आहे की माझ्याकडे सांगितलं की मी बोलले की मुलं घाबरतात, किंवा त्यांच्या घरचे पण हे करतात, म्हणून ती मला सांगितलं तिनं. मी 1-2दा त्या मुलांना म्हटलं, परत जर बोललात तर बघा म्हटलं, ती इथं काम करते, कामाला इथं राहायला आहे, तर ती लिफ्टचा वापर का नाही करणार? आणि तुम्ही आहेत कोण? तुम्ही स्वतः एकटेच देतात का मेंटेनन्स? म्हणून बोलल्याच्या नंतर ते मुलं जरा हे करतात. तर इतके उद्धंट हे मुलं आहेत, तरी सुद्धा आई त्यांना सुधरवण्याचा प्रयत्न करत नाही, उलट बिघडवण्याचा प्रयत्न करते. काय की सांगायला जाणाऱ्यालाच उलट बोलते, भांडायला उठते, म्हणून बाकीचे लोक काहीच बोलत नाहीत. परंतु मी तिला एकदाच म्हटले, तिला फक्त माझ्यासमोर, आणि खरोखर माझ्यासमोर आण म्हणून सांगितलं. त्या दिवशी पण ती खाली आलीच नाही. ती म्हणली बघा, आता तुमचा आवाज ऐकला ना, ती खाली येणार नाही. तुम्ही बोलून गेल्याच्या नंतर ती मला येऊन विचारणार काय झालं होतं. का ग बाई, मग तुझ्यात हिंमत नाहीये की तू इथं समोर येऊन मला विचारशील की काय प्रॉब्लेम आहे म्हणून, आणि हे करशील? आपल्या मुलांची चुकी कितपत पाठीशी घालायची आणि त्यांना कितपत बढावा द्यायचा हे आपल्यावर अवलंबून असतं. कारण आज हे मातीचा गोळा आहे, आणि त्याला घडवायचं आपल्याच हातात असतं. मी खूप प्रयत्न केलेला आहे माझ्या मुलासाठी. माझा पण मुलगा एकटा आहे, म्हणून माझ्या घरच्या लोकांनी खूप लाडवून ठेवला होता, आणि त्याला प्रत्येक गोष्ट ही करायची, ती पाठीशी घालायची. म्हणून मी बराच विचार करून त्या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या की नाही, माझा मुलगा बिघडत होता, आणि मी माझ्या मुलाला सुधरवलंय, त्याचाच मला गर्व आहे. सुधरवलंय, भलेही ती काही गोष्टी ऐकत नाही, हे करत नाही, परंतु मी 50% माझा मुलगा कंट्रोलमध्ये
ठेवलाय 100% माझा मुलगा माझ्या घरच्या लोकांनीच बिघडवला होता, फक्त आणि फक्त घरच्या लोकांनी. तर मुलांना कितपत सूट द्यायची. आणि असे मुलं जे उद्धंट असतात, लाडवलेले असतात ना, हे मुलं अति करतात, परत अति, आणि मग तो त्रास होतो. तर हे सांगायचंय मला तुम्हाला की छोटाच मुलगा आहे, परंतु बोट पोचत नाही, टाचावरती करून बेलचं बटन दाबतो आणि पळून जातो. आणि मी तो मुलगा एक दिवस तुम्हाला दाखवेल पण. आणि त्याच्या आईचं आणि माझं एकदा होणारच आहे, त्यावेळेला सुद्धा मी ती बाई तुम्हाला दाखवेल. का होणार आहे तुम्हीच विचार करा. मी 6व्या मजल्यावरती राहते, ह्याने जर अशी बटणं बंद करून ठेवली तर माझं वरती यायचं म्हटल्यानंतर किती मला त्रास होणार आहे. आणि खाली जाताना मला काहीच वाटणार नाही, पण वरती चढताना माझा जीव नाकी नळ येईल. आणि हे प्रत्येकासोबतच होईल, कारण 6व्या मजल्यावरती बरेच वयस्कर लेडीज पण आहे. आपल्या व्हिडिओ मला नक्कीच सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि बाय बाय.